नंदे आणि मंदिर. इकडे खडक आहेत तशी बघ. मासे लाया खात आहेत. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा व्हायसी क्रिएटर म्हणजेच यश चव्हाण. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतरला व्लॉग करतो आहे, कारण एवढे दिवस व्लॉग 3-4 दिवस व्लॉग केला नाही, कारण मम्मी पप्पा गेले गावाला, परत रत्नागिरीला गेले, बहीण पण गेली. तिकडे कोण नाही, जो तो आपल्या कामात आहे, त्यामुळे कुठे फिरायला गेलो नाही. तर आज दादाला सुट्टी आहे, तर आज आम्ही जाणार आहे तिळसाला जाणार आहेत. तिळसाला का जातो आहे तिकडे जाऊनच सांगतो. तर चला मग तिळसाला. आता आपण पोचलो आहे तिळसे या गावात. तिळसे गावात का आलो आहे, तर आपण तिळसे गावात एक मंदिर आहे तिथे आलो आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मंदिर आहे तिळसेश्वर असं नाव आहे तिचं. नंदिकेश्वर पण बोलतात. हे बघा, शंकराचं मंदिर आहे. इथून आतमध्ये जायचं आहे, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि इकडून नदी आहे, इकडून अशी साईडने नदी आहे आणि मध्ये मंदिर आहे. हे बघा मंदिर शंकराचं आहे. हे बघा, इथे नंदे आणि मंदिर. हे असं काहीच मंदिर आहे. हे बघा, आणि इकडे नदी आहे, पूर्ण नदीत आहे. नदीत मंदिर एका नदीत आहे, पूर्ण आजूबाजू नदी आहे आणि खडकावर आहे. नदीचे खडक आहे आणि त्याच्यावर आहे मंदिर. भारी आहे, मस्त आहे. हे बघा, इकडून असं तो तिकडे हायवे आहे. हायवे टचच आहे, भारी आहे. पण हायवे टच मंदिर आहे मस्तपैकी. हायवेवरून डायरेक्ट आलो की ते येतो मंदिरात. हे बघा, हे बघा इथं नंदीमुख. आणि इकडे नदीमध्ये देवमासे पण आहेत. देवमासे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे पण एक शिवलिंग आहे बघा, शंकराची पिंडी आहे. इथून इथून असा ब्रिज आहे. हा ब्रिज कुठला आहे? तिळसा ब्रिज. खूप लांब आहे असा तिळसा ब्रिज. हा बघा, आणि इकडे असं वरती मंदिर आहे.
आणि इकडे महाशिवरात्रीला खूप गर्दी असते, जत्रा भरते महाशिवरात्रीला. आणि इकडे शांत वातावरण आहे, मस्तपैकी चांगलं आहे. अरे बघा. आणि आता आम्ही चाललोय मंदिरातून बाहेर. आता त्या साईडला जाणार आहे आम्ही. तिकडून तुम्हाला देवमासे दाखवतो. देवमासे आणि 3 प्रकार आहेत माशांचे, ते पण सांगतो तिकडे जाऊ. चला दाखवतो. हा बघा इकडे हायवे आणि इकडे यशी नदी आणि इकडे कपडे धुत आहेत. यशी नदी आणि इकडे असं मंदिर आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलोय खाली नदीत. हे बघा इथे नदीत पोचलोय. हे सगळे असे खडक आहेत. आपण तिथे येतो, इकडून असं आलो, इकडे गाडी पार्क केलं आणि तुम्हाला आता देवमासे आणि तुकडी मासे दाखवतो. तुकडी मासे आणि नथनी मासे असे 3 प्रकार आहेत माशांचे, ते दाखवतो. बघूया कुठले कुठले मासे दिसतात. पहिल्यांदा चालू आहे मी पण. हे बघा इथं मंदिर आहे, इथं असं मंदिर. बघा इकडे खडक आहेत तसे. हे बघ इकडून सगळी नदी आहे. मोठे मोठे खडक आहेत, मस्त असे दगड आहेत. हे बघा मला खाली जाऊन दाखवतो, मासे दाखवतो, देव मासे दाखवतो. दादा वहिनी आहेत. हे बघा तो मासे. हे बघा खूप मोठे मोठे असे मासे आहेत. ते बघा हे देव मासे आहेत सगळे. खालना जाऊन दाखवतो. हे बघा देव मासे आहेत. तुकडी मासा आणि नथनी मासा कधीतरी दिसला तर दिसतो, नाही तर दिसत नाही. हे मोठे आहेत आणि हे मासे पकडत नाही कोण, पकडायला परवानगी नाही इकडे. देव मासे ते सगळे. लाया टाकते त्याला, लाया खायत नाहीत. आणि पावसातून पण हे मासे जायचं नाही, तिथेच राहतात ते मासे.
हे बघा केवढे केवढे मोठे मासे आहेत. एवढे मासे आहेत मोठे, खूप मासे आहेत. आणि या माशांना देव मासे म्हणतात. हे बघा अशी इकडे खूप मासे, आणि या एवढ्या एरियातच राहतात ते मासे, इथून जात नाहीत कुठेच. आणि हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बनवलंय असं म्हणतात. हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बनवलेलं आहे. महाशिवरात्रीला खूप इकडं अशी गर्दी होती, पूर्ण गर्दीच गर्दी. उभं राहायला पण जागा भेटत नाही. मासे लाह्या खात आहेत. आणि गाईज ते उंच उंच अशी कोंडी आहेत. ते बघा तिथे एक कोंड आहे, इथे एक कोंड आहे, आणि ही अशी एक मोठी कोंड आहे. अशी मोठी कोंड आहे हे बघा, आणि खूप उंच अशी कोंड आहे. आणि इकडे कपडे धुत आहेत हे बघा, इकडे कपडे धुत आहेत.
तर मित्रांनो हे बघा, या अशा कोंडी पडल्या आहेत पाण्याने. हे बघा, उंच उंच कोंडी आहेत. आणि इकडे आता मगाशी एक आम्हाला शेपटी वाकड म्हणजे वाकड्या शेपटीवाला मासा दिसला होता. आणि देव मासा आपल्याला सहजासहजी दिसतो, पण नथनी मासा आणि तुकडे मासा हा जो आहे तो सहजासहजी दिसत नाही. आणि हे बघा काय मासे आहेत, एक नंबर असे. आणि आता आम्ही आले वरती आणि वरनं दाखवतो. बघा तर मस्त मस्त मासे दिसत आहेत, खूप मोठे आहेत. इथं मंदिर आहे बघा. भारी दिसतंय बघा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिरच्या ऑपोजिट साईडला. इकडे पार्किंगला जागा आहे. इकडे बघा शिकार हवा लागते इकडे मस्त, आणि सावळे बिवळे. आणि तिकडे काहीतरी चालू आहे, पक्वाचे क्लास चालू आहेत. हे बघा पुढे जाऊन दाखवतो. पक्वाचे क्लास चालू. हे बघा हे झाडच आहेत मस्त, गारगार वाटतंय. सावली पण मस्त आहे. आणि ते एक मंदिर पण आहे. कुठलं आहे बघूया आपण. समाधी आहे वाटतं काहीतरी. समाधी काहीतरी. हे बघा इकडं बसण्यासाठी जागा पण आहे. भारी वाटते आणि गारगार वाटते एकदम. आणि बघा इथून मंदिर दिसतं. अपोजिट साईडलाच आहे लगेच. ब्रिज संपल्यावरच इथं पार्किंगला जागा पण आहे आणि बसण्यासाठी जागा पण आहे मस्त. हे बघा तर मित्रांनो आता इथून आम्ही जाणार आता घरी. आवाज आहे जरा समजून घ्या. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मोठा करा. तर भेटूया एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.